हॅलो गाईज, कसे आहात तुम्ही? मी श्वेता पुन्हा आली आहे एका लॉंग व्हिडिओ सोबत. तर आज मी चालली आहे माझ्या गावाला. तर तुम्हाला पण आज मी माझं गाव दाखवणार आहे कसं आहे तर, आणि माझ्या गावचं घर कसं आहे तर दाखवणार आहे. आणि इकडे चिकू पण झाला आहे रेडी, हे बघा. आणि चिकूने छान कटिंग पण केली आहे. हाय करून दे. हाय. आणि चिकूचे पप्पा पण झाले आहे रेडी इकडे, हाय करून द्या. आणि कसं दिसतं दोघं सोबत, कमेंट मध्ये नक्की सांगाल. हा आमच्या गावच्या आत जायचा रस्ता आहे, आपण ज्याला फाटा पण म्हणतो. इथून साधारणपणे 1 ते 1.5 किलोमीटर आणखी आत जावं लागतं. बस वगैरे पकडायची असली की एवढ्या दूर पायदळ यावं लागतं. इथून जाताना एवढं छान वाईब येते, कारण दोन्ही साईडनी छान झाडे लावून आहे आणि छान थंड पण वाटते. स्टार्ट होते आमचं गाव. इथपासून आमचं घर थोडं लांबच आहे. गावात कोणीच दिसत नव्हतं, पूर्ण शांत शांत होतं. बहुतेक सगळे आपापल्या कामोकामी गेले असणार. असं वाटत होतं केव्हा केव्हा घरी पोचतो आणि केव्हा केव्हा नाही, कारण खूप वेळ झाला होता. 1 वाजला होता आम्हाला यायला. उशीरच झाला होता थोडा, घरचे कामं वगैरे होते आणि कॉलेजचं वगैरे काम होतं. शेवट पोचलो आम्ही आमच्या छोट्याशा घरी. हे आहे आमचं छोटंसं घर. हे जे ब्ल्यू वाला दिसत आहे ते आमचं जुनं घर आहे. तिथे 2च रूम आहे आणि हे नवीन घर आहे. सध्या त्याचं बांधकाम चालू आहे. तिथे 3 रूमा बांधलेल्या आहे. आम्ही जेव्हा गेलो तेव्हा चिकूची आजी स्वयंपाक करत होत्या. चिकू येणार होतं म्हणून त्यांनी त्याच्यासाठी दही वगैरे घेऊन ठेवलं होतं, त्याला आवडते म्हणून. नाताचं आणि आजीचं नातं वेगळंच असते. एवढं प्रेमळ असतं ना, हे बघून मला खूपच जास्त आनंद होतो. मी पण त्यांची थोडीशी मदत केली स्वयंपाकामध्ये. आज त्यांनी स्वयंपाक केला होता, आम्ही येणार होतो म्हणून. आम्ही गेल्याच्या नंतर कधी पण मी स्वयंपाक करते, पण आज त्यांनीच केला होता. बोंड वगैरे करत होत्या त्या. त्यानंतर आम्ही जेवण वगैरे केलं आणि घरी येण्यासाठी निघालो. येता येता रस्त्यात चहा वगैरे घेण्यासाठी थांबलो. तर असा होता माझा आजचा व्लॉग आणि असं होतं माझंवाला गाव. तर तुम्हाला आजचा माझा व्लॉग कसा वाटला प्लीज कमेंटमध्ये नक्की सांगाल. आणि मला माहीत नाही माझा व्लॉग जमला की नाही, तर पण मला नक्की कळवा माझा व्लॉग कसा वाटला. तर आजच्यासाठी फक्त एवढंच. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय बाय. आणि याचावाला शॉर्ट व्हिडिओ पण येणार आहे, तर ते पण बघाल तुम्ही.